रतनलाल आज खूप आनंदी होता. त्याची 2 लाख रुपयाची लॉटरी लागलेली होती. तो एकदम आनंदाने त्याच्या घरी येऊन त्याची बायको आरती तिला म्हणाला, अरे ऐकतेस का कमलाची आई? काय झालं? एवढं काय झालं तुम्हाला ओरडायला? अरे जी खुशखबरी मी तुला ऐकवत आहे ना, त्याला ऐकून तू पण खुशीने ओरडायला लागशील. अरे अशी कोणती तुम्ही खुशखबरी सांगणार आहात की मी एकदमच आनंदी होऊन जाईल? अरे आपली मुलगी कमली पूर्ण 10 वर्षाची झालीये आणि या 10 वर्षात माझे तर कानच आतुरलेत आनंदी बातमी ऐकण्यासाठी. आता आपले गरिबाचे दिवस संपले आहे. आता तुम्हाला ताने नाही देऊ शकत. आता तुम्ही असं नका बोलू. लवकरच त्याला आनंदाची बातमी द्या. कमलीची आई, आज माझी 2 लाखाची लॉटरी लागलीये. हे घे 2 लाख रुपये आणि जाऊन अलमारीमध्ये सांभाळून ठेव. रतनलालचं बोलणं ऐकून आरती एकदम आनंदाने ओरडून म्हणाली, अरे मला एकदमच पहिल्यापासून वाटलं होतं की तुम्ही एक दिवशी मोठं काम नक्कीच करणार. आता जास्त खुश व्हायची काही गरज नाहीये. जेव्हा मी लॉटरीचे तिकीट घेत होतो ना, तेव्हा तूच माझा मजाक उडवत होतीस. रतनलालने ही गोष्ट बोललीच होता की तेवढ्यात त्याच्या घरावरती गावाचा मुखिया हसत हसत आला. अरे सरपंचजी, तुम्ही यावेळेस? काय रतनलाल, मी काय तुझ्या घरामध्ये यावेळेस नाही येऊ शकत का? अशी काही गोष्ट नाहीये. ते काय ना, आमच्या गरिबांच्या घरी जेव्हा सरपंचजी येतात तर आमच्यासाठी ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. अगं आरती, ऐकतेस का? सरपंचजींसाठी चहा बनवून घेऊन ये. रतनलालचं बोलणं ऐकून आरती पैसे अलमारीमध्ये एका ठिकाणी ठेवून मुखियाजीसाठी चहा बनवण्यासाठी गेली. अरे मला एक खूप महत्वाचं काम लक्षात आलं. मला जावं लागेल. अरे सरपंचजी, माझी बायको चहा बनवत आहे. कमीत कमी चहा पिऊन तरी जा. एवढं बोलून रतनलाल रसोई घरामध्ये गेला आणि मुखिया सगळ्यांची नजर वाचून त्या खोलीमध्ये गेला जिथे आरतीने पैसे ठेवले होते. मुखियाने त्या पैशांना बाहेर काढलं आणि हळूच तिथून तो बाहेर निघून गेला. आरती आणि रतनलाल जेव्हा त्या खोलीमध्ये आले तर त्यांना अलमारी उघडी दिसली. हाय देवा, आपण तर लुटलो गेलो, बर्बाद झालो. अरे पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये एवढे मोठे पैसे आले होते आणि तेही बाहेर निघून गेले. मला तर विचार पण नव्हता केला की सरपंच एवढं वाईट काम करून जाईल. त्याला तर माझ्या घरी चोरी करण्यासाठी थोडी सुद्धा लाज नाही वाटली. मी याची तक्रार जमीनदारासोबत करूनच राहील. इकडे मुखिया हसत हसत सरळ जंगलाकडे जाऊ लागला. अचानक मुखिया त्याच्या एका हाताने त्याच्या चेहऱ्यावरची खाल पकडून ओढू लागला. काही वेळानंतर त्याच्या हातामध्ये एक अजीब असा दिसणारा मुखवटा आला आणि मुखियाचा चेहरा एका म्हाताऱ्या आजीमध्ये परिवर्तित झाला. मोठा आला 2 लाख रुपये त्याच्या कपाटात ठेवणारा. मलाही बघायचंय या गावामध्ये आता कोण आनंदी राहतंय. या गावामध्ये कोणतंच असं घर नाही सोडणार की प्रत्येक घरामध्ये चोरी करणार. गावातल्या लोकांचं जीवन हरामी करून टाकेल. एवढं बोलून त्या म्हातारी आजीने तो मुखवटा पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरती लावला. मुखवटा लावल्यानंतर तिचा चेहरा जमीनदारामध्ये परिवर्तित झाला. रतनलाल मुखियासोबत शक करेल आणि जेव्हा तो मुखियासोबत भांडणासाठी त्याच्या घरी जाईल तेव्हा मी जमीनदार बनून त्या मुखियाच्या घराचा सफाया करून टाकेल. इकडे मुखिया त्याच्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या पैशांनाच बघत होता. तेव्हा मुखियाची बायको रामवती एकदम रागात होऊन मुखियाला म्हणाली, तुम्हाला दिवसभर कोणतं काम नाहीये का? जेव्हा बघावं तुम्ही कपाट उघडून बघत असता. अरे मी कोणते पैसे नाहीत काढले कपाटातून. तुझा काही भरोसाच नाहीये रामवती. मागच्या वेळेस जेव्हा मी पैसे मोजले होते त्यामध्ये पूर्ण 10 रुपये कमी होते. सत्यानाश होऊन जाऊ देत तुमचा. अरे एवढ्या पैशांचं तुम्ही करणार तरी काय? बघा तुम्ही एक दिवस माझी हाय लागेल तुम्हाला. एक दिवस तुमच्या कपाटातले पैसे कोणीतरी उडून घेऊन जाईल. मग बघा तुम्ही खाली तिजोरींना. अरे तुझ्या तोंडातून कधी कधी शुभ गोष्टी पण काढत जा रामवती. मला समजतच नाही की तू माझी पत्नी आहेस की माझी दुश्मन आहेस. मुखिया एवढा म्हणालाच होता की तेवढ्यात त्याच्या कानावरती जमीनदाराचा आवाज आला. अरे काय गोष्ट झाली सरपंचजी? का तुमच्या बायकोवरती भडकत आहात?
जमीनदाराला या वेळी त्याच्या घरामध्ये बघून मुखियाने लगेचच कपाट बंद केलं. अरे मला बघून तिजोरी का बंद केली सरपंचजी? अरे जेवढा धन तुमच्या तिजोरीत ठेवलाय ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या नोकरांच्या घरामध्ये ठेवलेलं असतं. अरे हे पण काही सांगायची गोष्ट आहे जमीनदारजी? तसं तुम्ही यावेळी इथे काही कळालं नाही मला. का यावेळेला मी तुमच्या घरी नाही येऊ शकत का? अरे का नाही येऊ शकत? तर गोष्ट अशी आहे की सरपंचजी, की माझी एक जमीन खूप वर्षापासून कोर्ट कचेरीच्या केसमध्ये फसली होती ना, त्याचा फैसला माझ्या हकमध्ये आलेला आहे. त्याच खुशीमध्ये सगळ्या गावामध्ये मिठाई वाटून आलो आहे. हे घ्या मिठाई. खास तर तुमच्याकडून कल्लू हलवाईकडून देसी घी मध्ये बनवून आणली आहे. मिठाईला बघून मुखिया आणि रामवतीच्या तोंडाला पाणी सुटलं, कारण कल्लू हलवाईची मिठाई लांब लांब पर्यंत प्रसिद्ध होती. तुम्ही एकदम बरोबर वेळेवर आलात जमीनदारजी. माझं गोड खायचं खूपच मन करत होतं. तुम्ही तर माझे काही पैसे वाचवले. उगाचच मला काहीतरी मिठाई विकत घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागले असते. आणि एवढं बोलून मुखिया मिठाईवरती तुटून पडला. अरे, ही सगळी मिठाई तुम्हीच खाऊन टाकणार का? मलाही काहीतरी द्या, द्या, मला इकडे द्या. रामवती ही मिठाईवरती तुटून पडली. मिठाई खाल्ल्यानंतर रामवती आणि मुखियाला चक्कर येऊ लागली आणि ते काही क्षणामध्ये बेशुद्ध होऊन खाली पडले. मूर्ख कुठला, बघतो यानं आपल्या तिजोरीमध्ये किती धन लपवून ठेवलंय. जमीनदारच्या वेशामध्ये त्या म्हाताऱ्या आजीने मुखियाचं कपाट उघडलं आणि त्याचे सगळे पैसे काढून तिथून रफूच चक्कर होऊन गेला. होश आल्यानंतर मुखिया एकदमच जोरजोरात ओरडू लागला. अरे मी लुटलो, बर्बाद झालो. मी स्वप्नात पण विचार नव्हता केला की माझ्या घरात चोरी जमीनदार करेल. हाय रामवती, शेवटी तुझी हाय मला लागलीच. आता तुम्ही उभ्या उभ्या नुसतं ओरडतच राहणार की आपण त्याच्या घरी जाणार? चला माझ्यासोबत चला, मी बघते त्या जमीनदाराला. मुखिया आणि रामवती एकदम रागामध्ये तिच्या घरातून निघून गेले. इकडे ती म्हातारी पुन्हा एकदा जंगलामध्ये त्या झोपडी जवळ गेली आणि तिने तिचा मुखवटा काढला. मुखवटा काढल्यानंतर ती जमीनदारापासून म्हातारीमध्ये परिवर्तित झाली. आता या गावामध्ये जमीनदारच वाचला आहे जो सगळ्यात जास्त धनवान आहे. त्याच्याकडे चोरी करून पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांच्या घरात चोरी करेल. एवढं बोलल्यानंतर त्या म्हाताऱ्या आजीने मुखवटा पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरती लावला. मुखवटा चेहऱ्यावरती लावल्यानंतर ती रतनलालच्या रूपामध्ये परिवर्तित झाली आणि जमीनदाराच्या घरी जाऊ लागली. इकडे जमीनदार त्याचा नोकर बल्लीवरती क्रोधित होऊन त्याच्याशी बोलत होता. बल्ली, आज रतनलाल कामावर का नाही आला? माहिती नाही जमीनदारजी, बहुतेक आज पण लॉटरीचं तिकीट लावत असेल. नेहमी आता लॉटरीचं तिकीट लावतच असतो, कधी याची लॉटरी लागते का नाही? एक तर असं पण माझी पत्नी घरी नाहीये, त्यामध्ये आज मी माझं शेत विकायला जात आहे. तो व्यक्ती इथे येणार आहे आणि त्याला रतनलालच्या हाताची चहा चांगली वाटते. तेवढ्या ती म्हातारी आजी रतनलालच्या रूपामध्ये जमीनदाराकडे आली. मी तुझीच वाट बघत होतो रतनलाल. तू आज कामावर एवढ्या उशिरा का आलास? आज माझी तब्येत खराब होती जमीनदारची, मी लवकर निघून जाईल. रतनलाल एवढं म्हणालाच होता की तेवढ्याच जमीनदाराच्या जमीनचा ग्राहक एका बॅगेमध्ये पैसे घेऊन तिथे आला. जमीनदार रतनलालकडे बघत म्हणाला, ठीक आहे, तू आज लवकर चालला जा. जा सगळ्यांसाठी मस्त अशी चहा बनवून आण. जमीनदारचं बोलणं ऐकून चहा बनवू लागला. काही वेळानंतर रतनलाल 3 कप चहा घेऊन बाहेर आला. 3 कप चहा का? 1 कप चहा जास्त बनला होता जमीनदारजी. मी विचार केला बल्ली भैया पण पिऊन घेतील. रतनलालचं बोलणं ऐकून बल्लीने एकदम आनंदाने चहाचा कप लगेच उचलला. एक चहाचा कप त्या ग्राहकाकडे दिला. पण ते तिघे चहा पिल्यानंतर बेशुद्ध झाले आणि ती म्हातारी आजी लगेचच पैशाची बॅग उचलून तिथून पळून गेली. काही वेळानंतर तिघांनाही शुद्ध आली. माहिती नाही की मला असं का वाटत आहे की मी आत्ताच झोपेतून उठलोय. जमीनदारजी, तुम्हाला वाटत नाहीये, खरं तर आपण झोपेतून खरंच उठलोय.
त्या रतनलालनं खरंच चहामध्ये काहीतरी मिळवलं होतं. तेवढ्यात तो ग्राहक एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला, जमीनदारजी, पैशांनी भरलेली बॅग गायब झालीये. समजलं मला, हे जरूर त्या रतनलालची खुरापत आहे. लॉटरी लावून मोठा माणूस नाही बनून गेला म्हणून त्यानं हा तरीका आजमावला. आता मी त्या रतनलालला सोडणार नाही. चला माझ्यासोबत. बल्ली आणि जमीनदार रागामध्ये रतनलालच्या घरी जाऊ लागले. इकडे मुखिया जमीनदारच्या घरी येतच होता की तेवढ्यात रतनलाल मुखियाला रस्त्यामध्ये भेटला. रतनलाल मुखियाला बघून रागामध्ये म्हणाला, सरपंचजी, मला तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. मी 10 वर्षापासून लगातार लॉटरी लावत होतो आणि आज जेव्हा माझी पहिल्यांदा 2 लाखाची लॉटरी लागली तेव्हा तुम्ही माझ्या घरातून चोरी केली. तुझं तर बरोबर आहे रतनलाल. 2 लाख रुपये तू कधी स्वप्नामध्ये तरी बघितलेस? आणि मी तुझ्या घरी का चोरी करेल? आणि माझ्या घरी तर स्वतःच चोरी झालीये. वाह, इथे तर चोराच्या उलट्या बोंबा. जेव्हा तुम्हाला समजलं की आम्ही आमचे पैसे पुन्हा मागणार तर तुम्ही नवीन बहाणा शोधून काढला की तुमच्याच घरामध्ये चोरी झाली आहे म्हणून. अरे तुम्ही तर गावाचे मुखिया आहात. तुमच्या घरात कोण चोरी करणार? हे बघ आरती, माझ्या नवऱ्यावरती खोटा आरोप लावू नकोस. माझा नवरा खरा बोलतोय. काही वेळापूर्वी जमीनदार आमच्या घरी आले होते आणि आमच्या कपाटातून सगळे पैसे घेऊन गेले. ही बिलकुल खोटी गोष्ट आहे. मी जमीनदाराला एकदम बरोबर जाणतो. अरे मला त्यांच्याकडे काम करून पूर्ण 10 वर्ष झालेत. बहुतेक तुम्हाला माहिती नाहीये, त्यांच्या घरातल्या भोजनापासून ते चहापर्यंत मीच बनवतो. आणि ते किती धनवान आहेत तुम्हाला याचा अंदाजा तरी आहे. रतनलाल, माझ्या रस्त्यामधून बाहेर निघ. तेवढ्यात तिथे जमीनदार आला. जमीनदार, बरं झालं तुम्हाला इथेच भेटला. मी तुझ्याच घरी येणार होतो. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरी चोरी करायची? तुमच्याशी तर मी नंतर बोलेल सरपंचजी, कारण तुमच्या बोलण्यावरून तर मला असं वाटत आहे की तुमची तब्येत ठीक नाहीये. एवढं बोलल्यानंतर जमीनदार रतनलाल कडे बघत म्हणाला, रतनलाल, जेव्हा तुझ्या लॉटरी पासून तुझ्या गोष्टी होत नाहीये तर तू आता चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून माझ्या घरामध्ये चोरी करून टाकली. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. ते तिघही एकमेकांसोबत याच गोष्टीला पकडून भांडणं करत होती. आणि तेवढ्यात तिथे गावातले खूप सगळी माणसं आली आणि सगळी लोक एकमेकांवरती आरोप लावून आपापल्या घरातल्या चोरीची बोलणं करत होते. जमीनदारजी, मला तर पहिले असं वाटत होतं की तुम्ही माझ्या घरी येऊन चोरी केलेली आहे. पण मला आता असं वाटत आहे की काही ना काहीतरी गडबड जरूर आहे. तुम्ही बिलकुल बरोबर बोलत आहे सरपंचजी. मला पण असंच वाटत आहे. शेवटी आपण त्या चोराला पकडायचं कसं? तेवढ्यात त्या तिघांच्या कानावरती कोणत्या तरी साधूचा आवाज आला. मला असं वाटत आहे की तो कोणी माणूस नाहीये ज्याला तुम्ही पकडून जेलमध्ये बंद करून टाकताल. जर तो कोणी माणूस नाहीये तर मग कोण आहे? मी बहुतेक त्याला जाणत आहे. जेव्हा मी तुमच्या गावामध्ये येत होतो तेव्हा मी जंगलाकडे एक झोपडी बनलेली बघितली होती. त्या झोपडीमध्ये एका म्हाताऱ्या बाईला माझ्या डोळ्याने जमीनदारांचं रूप धारण करताना बघितलंय. साधूचं बोलणं ऐकून गावातले सगळे लोक एक दुसऱ्याकडे शंकाभरे नजरेने पाहू लागले. तर आम्हाला ह्या मुसीबतपासून सुटकारा द्या महाराज. तसं तर ती आमच्या पूर्ण गावाला कंगाल करून टाकेल. मला असं वाटत आहे की ती तुमच्या गावाला कंगाल करण्यासाठीच इथे आलेली आहे. चला माझ्यासोबत. याचं उत्तर त्या म्हाताऱ्या बाईलाच विचारूया. साधू त्या सगळ्यांना त्या झोपडीकडे घेऊन गेला जिथे ती म्हातारी बाई चारपाईवरती आरामाने बसली होती. गावातल्या लोकांना एकत्र बघून ती हसत हसत म्हणाली, तर शेवटी तुम्हा लोकांना माहीतच झालं. हे सगळं सोडा. आधी हे सांगा की तुम्ही कोण आहात आणि सगळ्यांच्या घरी तुम्ही चोरी का करत आहात? काही वर्षांपूर्वी या गावामध्ये राहत होते. माझ्या नवऱ्याने गावातल्या मुखियासोबत काहीतरी कर्ज घेतलं होतं जे ते नाही चुकवू शकले. बदल्यामध्ये गावातल्या मुखियाने मला आणि माझ्या नवऱ्याला घरातून धक्के देऊन बाहेर काढलं. मी आणि माझ्या नवऱ्याने प्रत्येकाकडे मदत मागली पण कोणीही आमची मदत नाही केली. नाही गावातल्या जमीनदाराने आणि नाही गावातल्या कोणत्या माणसाने. माझा नवरा ह्या सदम्याला सहन नाही करू शकला पण मी हार नाही मानली. मी काळा जादू शिकले
आणि मी एक माहिर जादूगरनी बनले. खोटं बोलत आहेस तू. तुमच्या पतीने माझ्याकडनं कर्ज घेतलं होतं आणि तुझे पती माझ्याकडे मदत मागण्यासाठी कधी आले? मी त्यांना ओळखत सुद्धा नाही. मी तर तुला सुद्धा नाही ओळखत. मूर्ख, मी आजपासून 50 वर्ष पूर्वीचं बोलत आहे. 50 वर्षापूर्वी ज्या गावातल्या ह्या लोकांनी चूक केलेली आहे त्याची शिक्षा भविष्यामध्ये तू ह्या लोकांना का देत आहेस? त्यामध्ये त्यांचा काय दोष आहे? पहिल्या केलेल्या कुकर्माची सजा भविष्यामध्येच भोगावी लागते. साधू, निघून जा इथून. ह्या भोळ्या भाळ्या गावातल्या लोकांचे पैसे वापस करून टाका आणि इथून निघून जा. अजिबात नाही होणार साधू. आता मला कोणीही नाही पकडू शकत. एवढं बोलून ती म्हातारी बाई तिच्या चेहऱ्यावरती मुखवटा लावणारच होती की तेवढ्यात तो साधू एकदम ओरडत त्या रतनलालकडे बघत म्हणाला, तिचा मुखवटा घेऊन तोडून टाका. असं वाटतंय त्या मुखवट्यामध्येच तिची शक्ती आहे. रतनलालने एकदम फुर्तीने त्या मुखवट्याला त्या म्हाताऱ्या आजीपासून हिसकावून घेतलं आणि त्याला तोडून टाकलं. मुखवटा तुटल्यानंतर ती म्हातारी बाई अचानकपणे काळ्या धुरामध्ये परिवर्तित झाली. जमीनदार, रतनलाल, मुखिया आणि गावातले सगळी लोक त्यांचे पैसे घेऊन त्यांच्या घरी गेले आणि यानंतर सगळं गाव त्यांचं आयुष्य आनंदाने व्यतीत करू लागले.